सगळ्यात पाऊस देखणा कुठं दिसतो? जिथं आपलं गाव असतं, जिथं आपल्या अनेक पिढ्या नांदलेल्या असतात, तिथला पाऊस सगळ्यांना देखणा वाटतो. आणि मावळातला पाऊस प्रत्येक ऋतूमध्ये त्याचं वेगळेपण दाखवतो. आत्ता पण व्हिडिओ चालू केल्यापासून तुम्ही बघत असाल की अचानक ऊन आलेले आहे. हा ऊन सावलीचा खेळ करत करत हा पाऊस त्याचं देखणेपण, त्याचं वेगळेपण साजरा करतो. अश्विनात मावळात पडणारा पाऊस हा खऱ्या अर्थाने देखणा असतो, सुंदर असतो. सोनकीची फुलं, केना फुललेल्या असतात, कारवीला सुद्धा फुलं आलेली असतात आणि हिरवी चादर सगळीकडे पसरलेली असते. सोनकीची फुलं फुललेली असतात. त्यावेळेला हिरव्या चादरीवर, हिरव्या मखमालीवर कुणीतरी पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करावी असा इथला निसर्ग दिसतो. आता बघताय दाट धुक्याने रोहिड मावळाची भोर तर्फ आता व्यापलेली. बारीक बारीक पाऊस पडतोय, बोचरा वारा आहे, थंडी आहे, धुकं दाटून आलोय. पलीकडे तुम्ही बघाल तर तुम्हाला केळजाईची देवराई म्हणजे आजच्या केळझा किल्ल्याची जी गडदेवता आहे, ती गडदेवता म्हणजे केळजाई आणि तिची देवराई पूर्णपणे धुक्यामध्ये बुडालेली. आपण मनुष्य देवांची फुलाने पूजा मानतो. देवाला नवरात्रीच्या घाटावर वेगवेगळ्या फुलांच्या माळी लावतो. पण निसर्ग त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडतोय. त्या निसर्गामध्ये, त्याच्या देवराईमध्ये देवाच्या अनेक रंगांची उधळण झालेली. इथं तेरडा फुलला आहे, इथं सोनकी फुलली, इथं केना फुलला आहे, इथं तेरड्याच्या सुद्धा 3 जाती. म्हणजे एवढा देखणा पाऊस जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठंच नसावा. मगाशी ज्या वेळेला व्हिडिओ चालू केला होता त्यावेळेला ऊन होतं. आता पुन्हा बघाल तर सावली आलेली आहे. हा ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ रंगात येतो आणि मावळातला पाऊस खऱ्या अर्थाने त्याचा उत्सव साजरा करतो.